नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आपण केळीचे वेफर्स। अतिशय सुंदर होतात। कच्ची केळी बाजारात सहज उपलब्ध असतात आणि त्यापासून आपण घरच्या घरी अतिशय स्वच्छतेने केळीचे वेफर्स बनवू शकतो। घरीच बनवल्यामुळे ते खूप जास्त प्रमाणात होतात आणि मुलांना खूप आनंद होतो। आपण कुठल्याही आकारात हे केळीचे वेफर्स बनवू शकतो। बघा, हे पूर्ण काप काढलेले आहेत मी। वेफर्स बनवण्यासाठी इथं मी कच्ची देशी केळी घेतलेली आहे। अगदी कच्ची घ्यायची, टणक पाहिजेत ती। थोडी जरी नरम असली तर त्याचे वेफर्स नरम पडतात तेलात, त्यामुळे अगदी कच्ची असलेली बघून घ्या। ही देशी आहे। शक्यतो दक्षिण भारतात जी राजाळी नावाची केळी मिळतात त्या केळीपासून वेफर्स बनवले जातात। ती उपलब्ध झाली तर उत्तमच, नाही उपलब्ध झाली तर ही देशी किंवा साधी कच्ची केळी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि त्याचे सुद्धा वेफर्स छान बनतात। अशा स्लिट्स देऊन घ्यायचे आहेत चाकूनी आणि त्यानंतर ही साल अशी सहज उचलून घ्यायची आहे, म्हणजे ती पटापट मोकळी होते। असं जर जमणार नसेल तर जी साल काढी असते त्याच्याने सुद्धा साल सहज निघते। तर ही एक सोपी पद्धत आहे आणि ह्याच्यामुळे केळी सहज मोकळी होतात। अशा प्रकारे साल काढून घ्या। कच्च्या केळाची साल काढायला खरं तर खूप अवघड जातं, पण एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्हाला सहज जमेल। बघा, आता हे अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत केळी। आता मी चाकूनी सुद्धा दाखवते तुम्हाला। हे बघा, अशा पद्धतीने आपण चाकूनी सुद्धा हे असं सोलू शकतो। अशी सगळी केळी सोलून घ्यायची। तेल कडकडीत तापलेलं हवं आणि त्यावर ही अशा प्रकारची स्लायसर किसणी ठेवायची आहे। त्यामध्ये 2 नंबरचा स्लायसर घातलेला आहे मी आणि असं हळद मिठाचं पाणी सुद्धा बनवून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ। आता अशा प्रकारे केळी पकडून घ्यायची म्हणजे त्याचे पूर्ण काप निघतात। तेल अगदी कडकडीत तापलेलं हवं याची दक्षता घ्या। वेफर्स करताना लहान मुलांना आजूबाजूला ठेवू नका। एका वेळी एकच केळ आपल्याला सोलून घ्यायचं आहे आणि त्याचे वेफर्स तेलात पाडून घ्यायचे आहेत। खूप गर्दी करायची नाही, खूप गर्दी केली तर वेफर्स नरम पडू शकतात। गॅस अजिबात बारीक करू नका। आता हे जे हळद मिठाचं पाणी बनवून घेतलंय त्यातलं थोडंसं अर्धा चमचा पाणी फक्त आपल्याला असं गॅस सुरू असतानाच घालायचंय। जपून घाला। लहान मुलं आजूबाजूला असतील तर त्यांना बाजूला करा आणि मग हा प्रयोग करा। नाही घातलं तरी चालेल। वेफर्स तळून झाल्यानंतर वरून तुम्ही हळद मीठ स्प्रिंकल करू शकता। त्यामुळे ही रिस्क घेण्याची जर भीती वाटत असेल तर हे काम करूच नका। तेलात वेफर्स चांगले तळले जाऊ द्या आणि त्यानंतरच ते पलटून घ्यायचे 2-3 वेळा। मोठ्या गॅसवरच तळायचंय, अजिबात गॅस बारीक करायचा नाहीये। घरची कढई लहान असते त्यामुळं एकच केळ आपल्याला तळून घ्यायचंय प्रत्येक वेळी। तळून झालेलं आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, तुम्ही थोडे वेफर्स मी आधी बनवून घेतले होते त्यावरच आता हे गरम वेफर्स टाकलेले आहेत आणि गरम असतानाच यावर काळं मीठ आपल्याला स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि लगेचच लागोपाठ काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा टाकायची आहे। काश्मीरी मिरची पावडर आणि काळं मीठ असं तुम्ही एकत्र हा मसाला बनवून ठेवा, म्हणजे टाकायलाही सोपं जाईल। आपल्याला हव्या त्या प्रमाणात मिरची पावडर टाकायची आहे। गरम असतानाच टाकल्यामुळे ती सगळ्या बाजूला लागते
आणि सगळे काप मिरची पावडर आणि मीठ असं शोषून घेतात। हे बघा, अशा सगळ्या बाजूंनी मिरची पावडर लागलेली आहे। ह्याच्यापेक्षा अजून कोणते वेगळे मसाले टाकायची गरज नाही। खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सादर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल याची आम्हाला खात्री आहे। खूप सुंदर बनतात वेफर्स। आता बाजारातून तयार विकत आणण्याची काही गरज नाही। पुन्हा भेटूया अशाच सुंदर परफेक्ट नवीन रेसिपीसह नवीन भागात। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।